नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ घेऊन येतो आहे. तर चला पटकन सुरुवात करूया. तर विद्यार्थी दशेत आपण प्रत्येकजण होतो आणि आत्ताचेही विद्यार्थी दशेत आहेत. तर त्यांच्यासाठी काय करायला हवं की त्यांना सक्सेस मिळेल? कारण आपण बघतोय की काही विद्यार्थ्यांना खूप सक्सेस मिळतं आणि काही विद्यार्थ्यांना नाही. असं का होतं हे? तर हे सक्सेस मिळवण्याचे काही रूल्स आज आपण बघणार आहोत. तर चला जाणून घ्या फटाफट. तर रूल नंबर 1, वेळ सगळ्यांना सारखा असतो. प्रत्येकाकडे 24 आवर्स आहे. मग त्या 24 आवर्समध्ये कोण काय करतं याच्यावर त्याचं सक्सेस डिपेंड असतं. 24 आवर्समध्ये एखादा व्यक्ती रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा गपशप करण्यात वेळ घालवतो की त्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तो विद्यार्थी दशेत आहे, तो एक स्टुडंट आहे, म्हणून तो अभ्यास करण्यात, नोट्स काढवण्यात घालतो. हे महत्त्वाचं आहे. आता आपण जाणून घेऊया रूल नंबर 2. काय आहे रूल नंबर 2? तर रूल नंबर 2 की नेहमी प्रायोरिटी वर स्टडी करा. की कुठला स्टडीला किती वेळ द्यायचा, कुठला स्टडी आधी करायचा, कुठला स्टडी नंतर करायचा, याची एक प्रायोरिटी ठरवा. कारण बरेचदा काय होतं की कठीण विषय आपल्याला एका विशिष्ट वेळेतच करावासा वाटतो. तर आपल्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे की आत्ता आपल्याला काय गरजेचं आहे. आत्ता आपली सपोज आपण आहोत आता फर्स्ट इयरला आणि विचार करतोय आपण फायनल इयरचा की माझं प्लेसमेंट होईल का, माझं असं होईल का. नाही, प्रायोरिटी काय आहे? फर्स्ट इयर. आपण आहोत 10thला, विचार करतोय 12th नंतर मी कुठलं फील्ड घेणार, मी मेडिकलला जाणार, इंजिनिअरिंगला जाणार की कॉमर्सला जाणार, म्हणजे ऑफकोर्स कॉमर्सला तर आहोत की LLBला जाणार, यासारखे आपण विचार करतो. प्रायोरिटी काय आहे? आधी 10th. सो 10चा स्टडी करा. त्यानंतर आपण जाऊया आपला रूल नंबर 3 कडे. आपलं मन नेहमी इकडे तिकडे भटकत असतं, अक्षरशः भटकत असतं. आत्ता इथे आहे तर थोड्या वेळाने तिथे. इथं बसून सुद्धा मी मुंबई, बँगलोर, एवढंच काय अमेरिकेतसुद्धा जाऊन येऊ शकते. प्रत्येकाचंही तसंच आहे. आपलं मन इतक्या स्पीडनं जातं. तर या मनाला नियंत्रित ठेवायचं आहे. पण या मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. मेडिटेशन गरजेचं आहे. फोकसच्या काही ॲक्टिव्हिटीज येतात, त्या करणं गरजेचं आहे. कारण आपलं मन विचलित करण्यासाठी आपल्या सभोवती खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यात भर म्हणजे एक आपल्या हातात असलेला आणि आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो असा एक छोटासा डिव्हाइस. तो डिव्हाइस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो आहे मोबाईल. हो, जेवताना सुद्धा, टॉयलेटमध्ये सुद्धा, बाकी ठिकाणी तर नेऊ शकतो. जर आपण जेवताना आणि टॉयलेटला नेऊ शकतो तर बाकी ठिकाणी सहज नेऊ शकतो. तर हा मोबाईल, सोशल मीडिया, त्याचप्रमाणे मेसेजेस, आपल्या आजूबाजूला असलेले फ्रेंड सर्कल किंवा आजूबाजूला असलेले लोक. आपण स्टुडंट आहोत, आपली प्रायोरिटी आहे स्टडी करणे. तेव्हा आपण या सोशल मीडियाच्या दूर राहिलेलंच बरं. कारण सोशल मीडियावर आपण जेव्हा जातो, मोबाईलवर जातो. आता मोबाईलवरच जास्त बोललं जातं कारण मोबाईल जास्त वेळ आपल्या हाती असतो. सो आपण किती वेळ जातो? 5 मिनिटासाठी काहीतरी बघायला जातो आणि 5 मिनिटाचा अर्धा एक तास कसा जातो कळतसुद्धा नाही. तेव्हा या डिव्हाइसपासून दूर राहा आणि आपलं मेन ध्येय काय आहे? तर आपलं मेन उद्देश आहे स्टडी. कारण आपण कोण आहोत? विद्यार्थी. करेक्ट. त्यानंतर आहे आपलं 3rd पॉईंट, रोज काही नाही काही शिका, नवीन काहीतरी शिका. हे यासाठी म्हणते मी की तुम्ही म्हणाल की आता स्टडी करत आहोत, नवीन काय शिकणार आहे? स्टडीमधलंच काहीतरी नवीन शिका किंवा 5 मिनिट, 10 मिनिट एक कला, एक आवड, एक हॉबी म्हणून काहीतरी शिका. त्यामुळे काय होतं, तुमचं माइंड रिफ्रेश होतं आणि तुम्हाला स्टडी चांगलं तुमचं मन लागतं, तुम्ही स्टडीमध्ये छान फोकस करू शकता. सो रोज काहीतरी नवीन शिका.
नवीन शिका म्हणजे काही गरज नाही आहे, मुली असतील या मुलं असतील. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटते आहे की आज मी चहाच बनवून बघते, आज मी पोहेच बनवून बघते, किंवा तुम्हाला वाटतं की आज मी ना छोटंसं पेंटिंग करून बघते. किती वेळ जाणार? टाईम लिमिट ठरवा की मला 10 ते 15 मिनिट करायचं, पण रोज काहीतरी नवीन शिका. त्यामुळे काय होतं, तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं, फ्रेश तुमचं माइंड होतं. त्यानंतर सेल्फ कम्पॅरिझन नाही, तर सेल्फ इम्प्रूव्हमेंट करा. आपण काय करतो, बरेचदा फक्त कम्पॅरिझन करतो. माझ्यापेक्षा तिने जास्त अभ्यास केला का, किंवा माझ्यापेक्षा ती छान दिसतीये का, तिला जास्त पर्सेंटेज मिळाले का, किंवा तो मुलगा माझ्याकडे बघतोय का, तो मुलगा तिच्याचकडे बघतोय का. काय करायचं आहे तुम्हाला? सोडा ना. आपलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट करा. आपला जो काही फोकस आहे, जो काही वेळ आहे, तो कम्पॅरिझनमध्ये न टाकता, न देता, कम्पॅरिझनला न देता आपल्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर करा. त्यानंतर आहे की रिस्पेक्ट युअर टीचर. आजच्या त्यात टीचर्सला जो काही आमच्या वेळेस जो रिस्पेक्ट दिला जात होता, तो यावेळेस टीचर्सला मिळत नाही. ही खूप खंत आहे, कारण मी सुद्धा एक टीचर म्हणून काम केलेलं आहे बरीच वर्ष. आत्ता जरी मी काउन्सिलिंग सेक्टरमध्ये काम करत असते, तरी मी काही वर्ष एज्युकेशन याच्यात काम केलेलं आहे. सो किंवा मी जेव्हा शिकत होती तेव्हा की आम्ही टीचरला अगदी रिस्पेक्ट द्यायचो. म्हणजे आम्हाला टीचर म्हणजे खूप शब्दात मांडू शकत नाही, इतका त्यांचा रिस्पेक्ट असायचा. आणि टीचरही तसेच बिहेव करायचे स्टुडंटसोबत. पण आत्ता ते टीचर आणि स्टुडंटचं रिलेशन जे आहे ते तसं राहिलेलं नाही आहे. मुलंही टीचरचा रिस्पेक्ट करत नाही, आणि टीचरही एवढं मुलांना सिरियसली घेत नाही आहे की आपले विद्यार्थी, आपले स्टुडंट म्हणून. सगळेच नाही, अपवादात्मक टीचर्स अजूनही खूप चांगले आहेत. ते खूप विद्यार्थ्यांसाठी झटतात. त्यांना आपण हाडाचे शिक्षक असं म्हणतो, ते आजही आहेत. फक्त आपल्याला आता थोडंसं ते प्रोफेशनल याच्यातून निघून आपल्याला ते शोधावे लागतात. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण विद्यार्थी दशेत तो जास्त महत्त्वाचा आहे. कारण आपण एक दिवस स्टडी केला, एक दिवस तुम्ही 4 तास स्टडी केला आणि दुसरे 3 दिवस काहीच केलं नाही, तर तुम्ही जो काही 4 दिवस स्टडी केला आहे ना, तो गेला, तो काही तुम्हाला आठवणार नाही. तुम्ही रोज 1.5 तास स्टडी करा, पण कन्सिस्टन्सी रोज 1.5 तास करा, रोज 1.5 तास करा. इनफॅक्ट टाईमसुद्धा ठरवून घ्या की मला एवढा वेळ करायचा आहे, आणि फुल फोकसनी कन्सिस्टंटली तो स्टडी करा, आणि बघा यश तुमचंच आहे. देन रोज थोडं थोडं वाचा. कसं आहे ना की आपल्याला वाटतं की थोडं थोडं वाचल्याने काय होणार आहे, थोडं थोडं वाचल्याने सुद्धा खूप ज्ञान होतं, आणि आपल्याला त्या वाचनाची गोडी लागते. शिवाय म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर प्रत्येकाने रोज थोडं थोडं वाचावं, यासाठी की वाचन खूप महत्त्वाचं आहे. वाचन ॲज अ काउन्सिलर किंवा माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की वाचनाने ना मन खूप शांत होतं. आणि जेव्हा तुम्ही मोबाईल बघता ना, किंवा कुठलंही लॅपटॉप, मोबाईल सेम गोष्ट आहे, टी व्ही, तेव्हा तुम्ही चिडचिड करायला लागता, तुमचं माइंड चिडचिड करायला लागतं. तेव्हा इतकं साधं सोपं बुक आपल्याकडे असताना, पुस्तक आपल्या असताना, कशाला हवं आहे आपल्याला डिजिटल गॅजेट? छान पुस्तक वाचा, थोडं थोडं वाचा, आणि मग शांत होतं, आणि तुमचं काय म्हणतात, बुद्धिमत्तासुद्धा वाढते, तुमचं नॉलेजसुद्धा वाढतं. बिलीव्ह युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर नाही. मला कोणीही काही म्हणत असेल, अरे तू करूच शकत नाही, तू 80% घेऊच शकत नाही, तू 90% घेऊच शकत नाही, स्वतःला रिस्पेक्ट ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. मी करू शकते, मी करू शकतो, आणि बघा यश तुमचं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? तुमच्या विद्यार्थीसाठी हा व्हिडिओ योग्य आहे का? त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण मी आज व्हिडिओ देते आहे, किती लोक बघतील नाही बघतील, पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपला मुलगा घडणे
जितकं महत्त्वाचं आहे तेवढं दुसऱ्यांचा मुलगा घडणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यावेळेस आपली पिढी ही चांगली बनणार आहे. मनात असा कुचितपणा ठेवू नका की अरे माझ्या मुलाचं झालं पाहिजे, दुसऱ्याचं काय करायचं नाही. कारण एक युनिव्हर्सल शक्ती असते, ती म्हणत असते नेहमी की अरे ही कशी काय बोलते, म्हणजे माझं चांगलं हो आणि दुसऱ्यांचं न व्हावं, तर ते व्हॉइस वर्सा काम करू शकतं. तेव्हा माझंही चांगलं होऊ दे, दुसऱ्यांचंही चांगलं होऊ दे, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या नियर अँड डिअर्सना शेअर करा, फ्रेंड्सला शेअर करा, रिलेटिव्सला शेअर करा. तर तास तिथेच थांबते. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.